काय म्हणू झालं का? ओके चला फटाफट. आणि आज पण व्हिडिओ पाठवला नाही तुम्ही या. आज पण तुम्ही मला व्हिडिओ पाठवले नाहीत. गुड इव्हनिंग टू ऑल. चला सगळ्यांना आवाज येतोय आणि स्क्रीन तुम्हाला दिसते का एकदा मला सांगा. ओके ओके सुप्रिया, ओके वेद, ओके पृथा. चला आणि बघा ज्यांनी मला व्हिडिओ पाठवलेला नाही आहे त्यांनी प्लीज वेळ काढा. काही नाही 30 सेकंदाचा व्हिडिओ खूप झाला ना, जास्त व्हिडिओ नाहीये. तुम्ही 30 सेकंदाचा व्हिडिओ बनवला तरी चालतो. संभव मी तुम्हाला सांगितलेलं तुम्ही आपला कोर्स जॉईन केलाय बरोबर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एक 30 सेकंदाचा किंवा 1 मिनिटाच्या आत तुम्हाला एक व्हिडिओ बनवायचा आहे बरोबर आहे, कशा चॅनलवर टाकण्यासाठी. त्याच्यामुळे तुम्हाला काय सांगायचं आहे की वेद आहे किंवा माझं नाव सुसी क्लासेस वरचा स्कॉलरशिप तो कोर्स रोज त्याचा क्लास रोज संध्याकाळी 7:30 वाजता असतो. आम्ही तो जॉईन करतो. शिकताना खूप मजा येते. सर आम्हाला समजून सांगतात. जे तुम्हाला वाटतं ते तुम्हाला त्याच्यामध्ये सांगायचं. बस 1 मिनिटाच्या आतला व्हिडिओ मला पाठवायचा आहे. ओके ओके ओके. आता येतोय ना साई आणि वेद. साई आणि वेद एकदा चेक करा तुम्ही. नाही ब्रेक होऊ द्या पण आवाज येतोय ना. ब्रेक होऊ द्या, आवाज येतोय ना. ओके चला बघा काल मी तुम्हाला काही नंबर्स दिले होते. ते नंबरचं रिलेशन तुम्हाला बघायचं होतं बरोबर आहे. आणि आपण त्याच्यामध्ये नियर अबाउट 15 क्वेश्चन बघितलेले आहेत. आणि रिमेनिंग जे क्वेश्चन होते ते तुम्हाला ऍज अ होमवर्क म्हणून सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. प्रत्येक क्वेश्चनचं लॉजिक वेगळं राहतं. तुम्हाला ते कितीही क्वेश्चन सांगितले मी, फायनली तुम्हालाच ते डिसाईड करायचं असतं की नेमकं लॉजिक काय लागतं बरोबर आहे. की तुमच्या मेंटल ॲबिलिटीवर डिपेंड असतं. ठीक आहे. आपण ते क्वेश्चन किती लवकर सॉल्व्ह करतो किंवा किती उशिरा करतो. ठीक आहे. चला आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला सिमिलर फिगर. सर्वात सिंपल टॉपिक आहे सिमिलर फिगर. म्हणजे तुम्हाला सारखी आकृती निवडायची असतं. एकदम सोपं. सारखी आकृती निवडा मराठीमध्ये. ओके तर याचे आपण क्वेश्चन बघणार आहे. डायरेक्ट क्वेश्चन बघणार, याच्यामध्ये काहीच नाहीये बरोबर आहे. बघा फाइंड आउट द फिगर विच इज एक्झॅक्टली आयडेंटिकल. एक्झॅक्टली आयडेंटिकल म्हणजे काय, सेम. ठीक आहे. दिसायला सारखी असणारी टू द क्वेश्चन फिगर. तर बघा हा तुमची क्वेश्चन फिगर आहे, प्रश्न आकृती आहे आणि इकडे तुमची आन्सर फिगर आहे. ओके तुम्हाला सेम फिगर फाइंड आउट करायची आहे. तर चला करा. फर्स्ट क्वेश्चन आहे आणि सेकंड क्वेश्चन दोन्ही पण बघा. ओके आणि बघा बऱ्याच वेळा ती फिगर फिरवलेली पण असते. ठीक आहे. कधी कधी तुम्हाला ती डायरेक्ट सापडते, कधी कधी ते फिरवलेली असते. फिरवलेली असते. ठीक आहे. कोणामध्ये, अँगल मध्ये. आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथं बघा हे हाफ सर्कल आहे. ठीक आहे. लोअर पोर्शन ब्लॅक कलरचं आहे. तर इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. नंतर बघा इथलचा बघा हा इन्व्हर्टेड ट्रँगल आहे, उलटा त्रिकोण आहे. वरचं पोर्शन ब्लॅक आहे, इथं व्हाईट आहे त्याच्यामुळे हे होणार नाही. हा पण आहे, हा पण आहे, हा पण आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा
इथे तुम्हाला हेक्झागॉन आहे, हेक्झागॉनचा वरचा पोर्शन ब्लॅक कलरचा आहे, खालचा व्हाईट आहे. पण इथं बघा वरचा तुम्हाला व्हाईटचा दिसतोय, म्हणजे हे होणार नाही. इथं पण आहे, इथं पण आहे. त्यानंतर आपण जाऊया लास्ट क्वेश्चन कडे. इथे तुम्हाला क्वाड्रिलॅटरल दिलंय आणि क्वाड्रिलॅटरलचा खालचा पोर्शन ब्लॅक कलरचा आहे, तो इथं दिसतोय. म्हणजे ऑप्शन 3 विल बी राईट. म्हणजे ऑप्शन 3 काय एक्झॅक्टली सेम आहे. ओके, चला क्वेश्चन नंबर 2 घ्या. सांगा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला एक्झॅक्ट पोझिशन नाही सापडणार, त्या फिगरला तुम्हाला रोटेट करावं लागेल. ठीक आहे, क्वेश्चन फिगरला तुम्हाला रोटेट करावं लागेल, फिरवावं लागेल. ओके, देन यू विल गेट द आन्सर. ओके, सो ट्राय इट आउट. ठीक आहे, आता आपण अगोदर फिगर कॅन्सल करूया. ठीक आहे, आता बघा इथे तर कुठलीच लाईन नाही आहे का? इथे नाही, इथं हाफ लाईन आहे. ठीक आहे, इथं कुठली लाईन आहे का? नाही. म्हणजे या सर्कलला आणि याला काही जोडून आहे का? नाही. पण इथं तर कुठे तसं दिसत नाही, त्याच्यामुळे हे तर तुमचं होणारच नाही. बरोबर आहे, ऑप्शन 4 नाही. त्यानंतर बघा ऑप्शन 3 जर बघितलं आपण, तर याच्यामध्ये बघा हा अँगल जो आहे ना, हा अँगल थोडासा तुम्हाला जास्त दिसतोय की नाही? बघा हा जो अँगल आहे, तर हा अँगल पेक्षा हा अँगल तुम्हाला, त्याच्यामुळे हे पण होणार नाही. ऑप्शन 4 नाही, राहिलं 2 किंवा 3. त्यानंतर बघा फॉर एक्झाम्पल आपण याला फिरवलंय. ठीक आहे, फिरवलंय, याला फिरवा तुम्ही. असं जर फिरवलंय, ठीक आहे, तर तुमच्या लक्षात येतंय. ठीक आहे, आता बघा आपण असं जर फिरवलंय तर अशी फिगर कधीच बनणार नाही, ऑप्शन 2 ची बनते. ओके, आले लक्षात? एक मिनिट, मला फोन आलाय, एक मिनिट. हॅलो, हो बोला. बेटा नंतर करा, आता क्लास चालू आहे खायचं बी पुढे पाडे, खायचं लाडू पण नाही करायचं. ठीक आहे, चला. ओके बघा, ठीक आहे, चला घ्या क्वेश्चन 3rd and 4th. सिंपल पोर्शन आहे हा, सगळ्यात सिंपल पोर्शन आहे आपल्या हे आयक्यूचा. सांगा. ओके, आता बघा. ठीक आहे, बघा आपण जेवढे क्वेश्चन बघता येईल तेवढे बघूया. रिमेनिंग तुम्हाला ऍज अ. ओके, बघा हा ब्लॅक आहे, हा ब्लॅक आहे, हा ब्लॅक आहे. ठीक आहे, हा ब्लॅक आहे, हा ब्लॅक आहे. ओके, चला काय हरकत नाही, ब्लॅक आहे तर ब्लॅक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट पोर्शन मध्ये तुमचा ट्रायंगल आहे. ओके, इथं पण ट्रायंगल आहे. इथे तुमचं काय दिलंय? स्क्वेअर सर्कल दिलंय, तर हे होणार नाही. इथे तुमचं काय दिलंय? क्वाड्रिलॅटरल दिलंय, हा पण नाही होणार. राईट, इथं आहे का? हो. चला, नंतर बघा इथं हॉरिझॉन्टल लाईन आहेत. ओके, त्याच्यामुळे ही फिगर होणार नाही. म्हणजे राहिलं फक्त ऑप्शन 4, दॅट विल बी युअर आन्सर. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4 बघा. क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघा, या वरच्या सर्कलमध्ये व्हर्टिकल लाईन आहेत, याच्यामध्ये हॉरिझॉन्टल लाईन नाही चालणार. ओके, इथं बघा असे तुम्हाला थोड्याशा तिरक्या लाईन दिसतात. ओके, ते याच्यामध्ये नाहीये, याच्यामध्ये तुम्हाला हॉरिझॉन्टल दिसतात, तर हे पण होणार नाही. इथं बघा अशा लाईन दिसत आहेत. ओके, इथं बघा स्ट्रेट लाईन्स आहेत व्हर्टिकल, इथं नाही होणार. हे तुमच्या काय आहेत? हॉरिझॉन्टल आहेत, हे पण नाही होणार. राहिलं फक्त ऑप्शन 3, दॅट विल बी राईट. ओके, सिंपल क्वेश्चन आहे. इतके सिंपल क्वेश्चन असतात याच्यावर. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. सांगा 5th and 6th. सांगा.
विराग तेवढ्या वेळा नाही पाठवायचंय, फक्त एकदाच पाठवायचंय. ठीक आहे. पुन्हा तसा मेसेज मला दिसला 100 वेळा ऑप्शन, तर मी ते ब्लॉक करून टाकेला. पुन्हा मला मेसेज दिसला नाही पाहिजे. ठीक आहे. चला, फक्त एकच वेळेस पाठवायचंय, जास्त वेळ नाही आपला खर्च करायचा ते ऑप्शन पाठवण्यात. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 5 आहे. आता हे जर बघितलं तर हे सिंपल तुम्हाला पाहायला मिळतं, याच्यामध्ये असं काही जास्त काही डिफिकल्ट नाहीये, बघितली कीच लक्षात येतो तुमच्या. ठीक आहे. इथं बघा, तुम्ही जर बघितलं तर बघा, हे जे माउथ आहे इथं बघा 3 रेषा दिसतो मला, 1 2 3. इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे. झाले यार, ऑप्शन 3 विल बी राईट. ठीक आहे. क्वेश्चन 6 कडे जर तुम्ही गेलात तर याच्यामध्ये बघा, आपण जर बघितलंय तर ह्या बघा, या लाईन्स बघा. ठीक आहे. हे लाईन्स बघा इथं कशा आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे हे होणार नाही. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन 1 तर तुमचं मुळीच नाहीये. त्यानंतर आपण ऑप्शन 2 कडे गेलो तर हे बघा, हा हँड बघा वरती आहे थोडासा, राईट. हा तुम्हाला खाली गेलेला दिसतोय, आता नाहीच होणार. हा स्ट्रेट आहे, हा तुम्हाला डाऊनवर्ड दिसतो थोडासा, त्यामुळे हे पण होणार नाही, राईट. ऑप्शन 2 विल बी राईट. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. चला. घ्या. बघा, सिंपल आहे. सांगा सारखी आकृती. प्रज्ञा, पुन्हा पाठवायचं नाही तेवढं बेटा. तुम्हाला किती वेळ जात असेल तेवढं टाईप करायला सांगा बरं मला. जातो ना. ओके. बघा, 7चं काय असेल बघा, बघितली की तुमच्या लक्षामध्ये येत आहे. ओके. इथं बघा, इथं कुठली लाईन आहे का नाही, मग इथं लाईन आहे, त्याच्यामुळे फर्स्ट नंबरची फिगर तुमची होणार नाही. ओके. सेकंड मध्ये बघा, आपण जर बघितलंय तर बघा, हा ब्लॅक कलरचा ट्रायंगल जो बनतोय हा खूप थोडा स्मॉल आहे, इथं थोडासा आपल्याला लार्ज दिसतोय, त्याच्यामुळे हे पण होणार नाही. ऑप्शन 1 आणि 2 इथं कट झालं. त्यानंतर बघा, इकडे कुठलाच असा इन्व्हर्टेड ट्रायंगल नाहीये, इथं दिसतोय तुम्हाला, आपण नाही, म्हणजे ऑप्शन 4 विल बी राईट. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर आपण 8 कडे गेलो तर इथं बघा, हा तुम्हाला डायरेक्ट इमेज नाही मिळणार. ठीक आहे. तुम्हाला काय करावं लागेल, त्याला रोटेट करावं लागेल. ठीक आहे. रोटेट केलं की तुमच्या लक्षात येतं. ठीक आहे. समजा तुम्ही याला कसंही रोटेट करा. ठीक आहे. असं रोटेट करा किंवा असं रोटेट करा. ठीक आहे. बघा कसं होतं. समजा तुम्ही याला असं रोटेट केलं, ओके, तर या फिगर मध्ये तर अशा प्रकारची फिगर असायला पाहिजे होती, बरोबर आहे. आणि जर तुम्ही असं रोटेट केलं तरी पण सेम फिगर बनते, त्याच्यामुळे आन्सर हे नसणार. ओके. त्यानंतर बघा, जर तुम्ही याला इथं पण असंच यायला पाहिजे होतं, ही रेषा अशी यायला पाहिजे होती जर आपण याला रोटेट केलं असतं, तर हे पण नाही होणार. ओके. त्यानंतर बघा, हे झालं असतं, पण इथं बघा, इथं तुमची एक व्हर्टिकल लाईन आहे आणि हॉरिझॉन्टल लाईन आहे, त्याच्यामुळे हॉरिझॉन्टल लाईन मुळे काय झालं, तुमचं हे ऑप्शन कॅन्सल झालं, नाहीतर हे बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे इथे एकच राहते, ऑप्शन नंबर 4 दॅट विल बी राईट. तर नेक्स्ट क्वेश्चन घ्या. तर 9th नंबर सांगा. काय करणार, भाजी काय करणार, पाणी आहे का पाचीला आहे मग करी कोण 1 2 कर. ओके. बघा, आता बघितलं की लक्षात बघा, 2019 मध्ये विचारलेलं आहे आणि बघा इथे सिंपल क्वेश्चन आहे. ठीक आहे. आता बघा, ह्याची डोळ्यावरनं लक्ष आहे तुमच्या, आयवरनं. ठीक आहे. हे बघा, आपण जर बघितलं तर असं वाटतं ना, हा वरती पाहतोय म्हणून. ठीक आहे. इथं बघा, एक वरती एक खाली, दोन्ही वरती. ठीक आहे. हे बरोबर आहे. पण इथे जर माउथ जर बघितलं, ठीक आहे, नोज बघा, इयर बघा, एक बघा,
एअर बघा, वरचा पोर्शन ब्लॅक कलरचा आहे, इकडचा वरचा व्हाईट आहे. ओके, इथं बघा वरचा ब्लॅक आहे, वरचा व्हाईट आहे. ओके, त्यानंतर आपण इथं जर बघितलं तर इथं माउथचा बघा, तर माउथचा काय आहे, वरचा ब्लॅक आहे, खालचा व्हाईट आहे, त्याच्यामुळे हे नाही होणार. ठीक आहे, इथं बरोबर होते का? हा, इथं बरोबर होते. बरोबर आहे ना, 9 नंबरचं बरोबर होतंय. ठीक आहे, हे काय नसणार, कारण याच्यामध्ये आय बघा, आयची पोझिशन बघा, आणि इथं तुम्ही बघा या इयरचा वरचा जो कलर आहे तो ब्लॅक आहे, इथं व्हाईट आहे, त्याच्यामुळे हा पण होणार नाही. ऑप्शन 3 विल बी राईट. ठीक आहे, आणि ज्यांनी मला व्हिडिओ पाठवलेले नाही तर प्लीज जर तुम्ही थोडासा वेळ काढा आणि मला या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमचा एक व्हिडिओ मला पाठवा. ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही मला तुमचं नाव सांगा, क्लास सांगा, तुम्ही आपल्या क्लासचा कोर्स जॉईन केलेला आहे ते सांगायचं आहे, आणि बाकी तुम्हाला काय सांगायचं वाटतं ते तुम्ही सांगू शकता. ओके, त्यामुळे मी तुम्हाला काही जास्त सांगणार नाही. प्लीज ते एकदा करा. ओके, वेळ चालते यार. ओके, चालते. चला, हे सांगा आन्सर. बघा, हे क्वेश्चन पटापट होतात बरं, याच्यामध्ये असं जास्त काही नाही, हे क्वेश्चन पटापट होतात. आणि हे झाल्यानंतर बघा, हे काही नाही, हे असेच क्वेश्चन आहेत, एकदम इझी आहेत. हे झाल्यानंतर आपण पझल अँड प्रॉब्लेम स्टार्ट करू. पझल अँड प्रॉब्लेम. आता पझल अँड प्रॉब्लेम मध्ये थोडासा हार्ड पोर्शन येतो. डायरेक्शन मध्ये पण इझी आहे, कॅलेंडर मध्ये थोडासा हार्ड येईल. वेन डायग्राम तरी इझी असतं, वर्ड प्रॉब्लेम पण इझी असतं. ठीक आहे, बघूया आपल्याला काय काय त्याच्यामध्ये इझी आहे आणि काय हार्ड आहे. ठीक आहे, एकदा काय हे कव्हरअप झालं की आपण तुमचं इंग्लिशचं स्टार्ट करू. इंग्लिश नाही, मराठी स्टार्ट करू. आणि मराठीचं काही नाही, मराठीमध्ये काही नाही जास्त, मराठी सर्वात इझी आहे तुम्हाला. ठीक आहे, ओके. बघा आता काय बघायचं, लाईन्स बघायचे. ठीक आहे, इथं बघा तुम्हाला ह्या अशा लाईन्स आहेत. ओके, तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर ठीक आहे, इथं बघा हे डायरेक्शन वेगळं आहे, त्याच्यामुळे हे तर होणार नाही. इथं व्हर्टिकल डायरेक्शन आहे, हे पण होणार नाही. इथं बघा ब्लॅक कलर, तो तुम्हाला एक छोटे सर्कल दिसते सेंटरमध्ये, ते तर नसायला पाहिजे, हे पण नाही. ऑप्शन 3 विल बी राईट. ठीक आहे, 11 नंबर. तर त्याच्यामध्ये बघा आता सिंपल यायला पाहिजे. बघा ॲरो कुठं आहे का, इथं नाही, इथे पण नाही. ठीक आहे, इथे पण नाही, आणि इथेच दिसतोय तुम्हाला फक्त या डायरेक्शन मध्ये, राईट. तर ऑप्शन 4 विल बी राईट. बघा किती सिंपल आहे. चल नेक्स्ट घ्या, 12th आणि 13th. चला सांगा आता सोडून. हा,
ओके, चला आलंय का? ओके, प्रज्ञा बेटा तेवढं पाठवायचं नाही ना. ठीक आहे, तेवढं पाठवायचं नव्हतं. ठीक आहे, चला असू द्या. तर बघा इथं ब्लॅक कलरचं आहे तुमचं, तरी व्हाईट कलरचं आहे, त्याच्यामुळे इथं चालणारच नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा तुम्ही ही टेल बघा या फिशची स्मॉल आहे, इथे खूप लार्ज आहे, त्याच्यामुळे ऑप्शन 4 बी नसणार. राईट. त्यानंतर बघा हे जे तुम्हाला दिसतात ना या फिशच्या बाजूला बघा, हे एक रेक्टँगल सारखे आहेत, बरोबर आहे, पण ते ट्रायंगल सारखे दिसतात, त्याच्यामुळे ऑप्शन 2 पण नसणार. ऑप्शन 3 विल बी राईट. राईट. चला, ठीक आहे. बघा हा एरो खाली येतोय, डाऊनवर्ड आहे, हा एरो अपवर्ड आहे. ओके, हे दोन्ही एरो बघा सेम डायरेक्शनला आहे, हे नसणार. हा बघा हा डाऊनवर्ड, हा अपवर्ड, चला राईट आहे. इथं बघा हा तुमचा अपवर्ड आहे, हा डाऊनवर्ड आहे, हे दोन्ही तुमचे डाऊनवर्ड आहे, त्याच्यामुळे नाही चालणार. ठीक आहे, हा डाऊनवर्ड, हा तुमचा अपवर्ड, हा तुमचा डाऊनवर्ड, हा अपवर्ड, हो रे, ऑप्शन 3 येते. ठीक आहे, ऑप्शन 4 काय येणार नाही, कारण बघा ह्या अपवर्ड आहे, हा पण अपवर्ड आहे, त्याच्यामुळे नाही येणार. ऑप्शन 3 विल बी राईट. ठीक आहे, तर छोट्या छोट्या गोष्टी पण तुम्हाला ऑब्झर्व करायच्या आहेत. त्यानंतर बघा 2020 मध्ये बघा क्वेश्चन विचारलेला आहे, सेम टू सेम क्वेश्चन. की मला आता सर कसं करायचं, तर काय करा, फिगरला, ही जी फिगर आहे ना याला रोटेट करा. ठीक आहे, रोटेट करायचं 90 डिग्री मध्ये, क्लॉकवाईज करून बघायचं, नंतर अँटी क्लॉकवाईज करून बघायचं, आणि नेमका आपला आन्सर येते काय हे बघायचं. फॉर एक्झाम्पल याला जर आपण असं रोटेट केलं, ठीक आहे, तर ही जी साईड आहे ना ती इकडनं येते. ओके, ही साईड इकडनं येणार, आपण याला असं केल्यानंतर, ठीक आहे, ही साईड वरती जाईल, म्हणजे हा एरो असा यायला पाहिजे होता. ओके, असा यायला पाहिजे, पण तसं कुठं दिसत नाही. आपण काय करूया, याला आपण असं क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेट करूया. क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेट करा तुम्ही. ठीक आहे, त्याला एकदा जर रोटेट केलं आपण, तर काय होईल, हे डायरेक्शन इथे येणार. ओके, म्हणजे हा तुमचा बिंदू आहे, इथे कुठेतरी येईल, हे जे आहे ते इथं जाणार, म्हणजे कुठे इथं असायला म्हणजे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे तुम्हाला कुठं दिसते बरं, ऑप्शन 2 मध्ये. दॅट विल बी राईट आन्सर. बाकी पण चेक करायचं बरं, असं नाही की एक सापडलं मग झालं. ठीक आहे, बाकीचं पण ऑप्शन चेक करायचं इथं. ठीक आहे, हे असू शकतं का, याला आपण अजून जर रोटेट केलं तर हा जो आहे तो इथं जायला पाहिजे. ओके, आणि हा तुमचा इथे यायला पाहिजे, म्हणजे असं जॉईन पाहिजे होतं, हे इथं नाहीये. पुन्हा बघा, जर त्याला आपण हे इथं गेलाय याचा अर्थ, ठीक आहे, रोटेट करत, तर हा जर इथं असेल, समजा हा बिंदू इथं गेला तर हे येणार नाही. ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे समोरचं पीक काय असेल. ठीक आहे, 15 बघा, 15 जर बघितलं तर काय करा तुम्ही, रोटेट करा. ठीक आहे, 15 काय करा तुम्ही, रोटेट करा. ठीक आहे, आता बघा जर तुम्ही याला समजा क्लॉकवाईज रोटेट केलं, ठीक आहे, तर हा जो पोर्शन आहे तो इकडं राहणार. ओके, हा पोर्शन तुमचा इकडनं राहणार, मिडलचा पोर्शन असा असणार. ठीक आहे, हे दोन्ही बघा एकमेकाकडे काय आहेत, अट्रॅक्ट आहेत, तर हा पण असणार अशा प्रकारे. ओके, हे असं राहणार, हा कधीच जास्त नसणार. असं फिरवलं तर हा इकून येतोय, हा पण नसणार. ठीक आहे, त्यानंतर बघा हा असू शकतो, नाही हा पण नसणार. राईट, एकच येतं, ऑप्शन 1 विल बी राईट. ठीक आहे, तुम्ही स्वतः ऑब्झर्व करत चला की नेमकं तिथं होते काय, फिगर कशी बनते. ठीक आहे, तुला 16 नंबरचा क्वेश्चन आहे, सांगा. सेम टू सेम बघा याच्यामध्ये. बघा इथं फक्त 5 पेटल्स आहेत, तर हे होणार नाही. इथं 6 पेटल्स आहेत आपल्या. ओके, ओके, त्यानंतर बघा हा जो आहे पोर्शन, हा तुमचा इथं पाहिजे होता, नाहीये, नाही होणार. ठीक आहे, ऑप्शन 4 मध्ये गेलं तर हे बघा, हे अशा प्रकारे फोल्ड झालेले आहेत इकडे. ओके, इथं बघा दोन्ही डाऊनवर्ड आहेत, हे पण नाही होणार. ऑप्शन 3 विल बी राईट. आले, चला नेक्स्ट घ्या, 17 आणि 18.
चला सगळ्यांचे आन्सर येऊ द्या. चला 17चं काय असेल बघा. सिंपल पोर्शन आहे. ठीक आहे. आता काम करा, तुम्ही काय करायचं आहे, जी तुमची क्वेश्चन फिगर आहे ना, या क्वेश्चन फिगरला तुम्ही 90च्या याच्यामध्ये काय करा, आता बघा अशी बनवून बघा. ठीक आहे. म्हणजे हा पोर्शन जर इकडे येण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, क्लॉकवाईज याला रोटेट करावं लागेल. मग सॉरी अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज जर रोटेट केलं तर बघा हा पोर्शन तुमचा इथे येतोय, राईट. आणि हा जो आहे तुमचा सर्कल, तो सर्कल इथे झाला पाहिजे छोटा, राईट. इथे तुमचा ब्लॅक कलर दिसतोय, त्याच्यामुळे हे तर होणार नाही. ठीक आहे. हे होईल का तुमचं? होणार नाही. ऑप्शन वन तर इथं कटले. ठीक आहे. त्यानंतर बघा आपण काय करूया, अजून रोटेट करूया. ठीक आहे. आपण जर एकदा रोटेट केलं, ठीक, समजा आपण असं रोटेट करतोय, कसं पण करा चालते, क्लॉकवाईज केलं किंवा अँटी क्लॉकवाईज केलं तरी चालते, पण अशा प्रकारची फिगर इथं आणण्याचा प्रयत्न करा. समजा तुम्ही एकदा रोटेट केले, असं जर रोटेट करत असाल तुम्ही अँटी क्लॉकवाईज, तर काय होणार, हा जो पोर्शन आहे हा नेक्स्ट प्लेसवर मूव्ह करणार, हा सर्कल इथे येणार, ह्या जो लाईन आहे ही इथं जाणार, हा ब्लॅक सर्कल इथं जाणार, राईट. एकदा जर मूव्ह केलं तर ठीक आहे, म्हणजे हा इथं जाणार. एकदा मूव्ह केलं अजून तर ही रेषा इथे आहे, म्हणजे एकदा अजून मूव्ह केलं ही रेषा इथे यायला पाहिजे. ओके. हा बघा एकदा इथं गेलं तर तुमचा व्हाईट कलरचा इथे यायला पाहिजे, आहे का इथं? हो. हा ब्लॅक कलरचा बघा एकदा मूव्ह केलं इथं, एकदा मूव्ह केलं इथं, आहे का? हो. हा पोर्शन बघा एकदा मूव्ह केलं तर इथं, अजून एकदा केलं तर इथं, म्हणजे इथं ऑप्शन 2 येतं तुमचं, इथं तुमचं संपलं, आले उत्तर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 18 बघा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 18 बघा. ठीक आहे. आता बघा हा तुम्ही जर बघितलं तर हा जो तुमचा डोर आहे तर तुम्हाला रेक्टँगल सारखा दिसतोय, इथं सर्कल आहे, नाही चालणार. त्यानंतर इथं विंडो बघा सर्क्युलर दिले आहेत, इथं तुमच्या कशा पाहिजे होता, रेक्टँगल पाहिजे होत्या, नाही चालणार. ओके. त्यानंतर बघा तुमची ही साईडची विंडो बघा रेक्टँग्युलर आहे, इथं तुमचं काय सर्कल आहे, नाही चालणार. सो दॅट्स वाय ऑप्शन 4 विल बी राईट. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. 19th and 20th क्वेश्चन करा सॉल्व. ओके. आपण याचे जेवढे आपल्याला बघता येईल तेवढे आपण बघणार आहे. ठीक आहे. आज आता बघा इथं ब्लॅक कलर आहे, इथं ब्लॅक कलर सर्कल पाहिजे होता, आहे का? हो. इथं पण आहे. इथं बघा इथं तर काय तुमचं प्लस आहे, नाही चालणार. इथं काय तुमचं व्हाईट कलर सर्कल, नाही चालणार. ओके. इथं बघा प्लस आहे, इथं प्लस आहे, इथं प्लस आहे. त्यानंतर बघा हा ट्रायंगल बघा कसा आहे, हा इरेक्ट ट्रायंगल आहे, सरळ ट्रायंगल आहे. इथं तुमचा इन्व्हर्टेड दिसतोय, नाही चालणार. सो ऑप्शन 1 विल बी राईट. राईट. ऑप्शन 1 विल बी राईट. ठीक आहे. चला 20th क्वेश्चन बघा. 20th क्वेश्चन मध्ये जर आपण बघितलं तर काय दिसतंय, आपण इथं बघा, तुम्ही काय करा बघा, याला एकदा रोटेट करा. ठीक आहे. 20th मध्ये काय दिसतंय तुम्हाला बघा, 20th मध्ये काय दिसतंय ते बघा. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याला जर अशी फिगर आणायची असेल, म्हणजे वरती बघा हे 3 डिझाईन, इकडे 4, इकडे 2. ओके. तर काय करावं लागेल आपल्याला, याला क्लॉकवाईज 2 टाइम्स रोटेट करावं लागेल. ठीक आहे. म्हणजे एकदा फिरवलं तर हा इथे येणार, अजून एकदा फिरवलं तर इथे येणार. ठीक आहे का? ओके. चला नंतर बघा हा जो आहे सिंगलवाला, एकदा फिरवलं तर इथं, एकदा फिरवलं तर इथं, सिंगलवाला इथे यायला पाहिजे का? हो आहे. चला त्यानंतर बघा 3 वाले आहेत ना, एकदा फिरवलं तर इथं, एकदा फिरवलं तर इथं, आहेत का? हो आहेत. ठीक आहे. पण इथे एक बघा ना, जो सिंगल वाला आहे इथं तुम्हाला एक छोटासा हा दिसतोय पोर्शन, राईट, लाईन दिसते इथं. इथं 2 वालेला आहे, इथं 2 फिगर आहेत या वालेला, त्याच्यामुळे हे तर होणार नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे हे होणार नाही. चला ऑप्शन आपण सेकंड कडे जाऊया. सेकंड कडे बघा, समजायला आपण एक बघा असं जर रोटेट केलं याला, ठीक आहे, आपण असं जर रोटेट केलं तर काय होणार, हे जे आहेत 4 फिगर हा इथं मूव्ह करतील, आहे का इथं? हो.
ठीक आहे. सिंगल वाला इथं मूव्ह करेल आहे का? हो. हा 2 वाला इथं मूव्ह करेल. 3 वाला, ते 3 वाला पोर्शन आहे तो इथे मूव्ह करेल. ठीक आहे. 3 वाला पोर्शन इथं मूव्ह करायला पाहिजे होता आणि 2 वाला इथं पाहिजे होता, तर 3 वाला आहे, नाही चालणार. ठीक आहे. चला आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. पुन्हा एकदा बघा, आपण इथं 4 वाला आहे, तर 4 वाला समजा इथं मूव्ह करतोय. ठीक आहे. तर 3 वाला तुमचा इथं मूव्ह करायला पाहिजे. ओके. सिंगल वाला तुमचा इथं मूव्ह करायला पाहिजे. ओके. आणि हा सेकंड वाला तुमचा इथं मूव्ह करायला पाहिजे. ओके. चला, येतंय का? 20 म्हटलं काय, 20 मला हे वाटतंय, पण डायरेक्शन बघा. ठीक आहे. याची डायरेक्शन अशी आहे. ओके चला, पण हे डायरेक्शन बघा. ठीक आहे. समजा तुम्ही याला इथं रोटेट केलं, तर हे जे डायरेक्शन आहे ते असं राहायला पाहिजे होतं, बरोबर आहे. पण इथं बघा हे डायरेक्शन कसं आहे, त्याच्यामुळे हे होणार नाही. मग याचा अर्थ असा आहे की ऑप्शन 4 विल बी राईट. ठीक आहे. बघा क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन एकदम सिमिलर वाटतो. ठीक आहे. आपल्याला वाटतं की आन्सर सापडलं, पण हे बघा, हे छोटा पोर्शन तुम्ही लक्ष दिलं नसेल. याचं डायरेक्शन बघा तुम्ही, राईट. त्याच्यामुळे ऑप्शन 3 आपलं आन्सर होणार नाही. ठीक आहे. तर नेक्स्ट घ्या, 21st and 22nd. चला सांगा. ओके. बघा, इथं तुमच्या काय आहेत, हॉरिझॉन्टल लाईन आहेत. ओके, त्याला चालते. सगळ्या याच्यामध्ये हॉरिझॉन्टल लाईन आहेत. इथं बघा तुमच्या व्हर्टिकल लाईन आहेत, इथं व्हर्टिकल आहेत. ओके, पण किती आहेत ते पण बघावं लागेल तुम्हाला. याच्यामध्ये बघा 1 2 3 व्हर्टिकल लाईन आहेत. याच्यामध्ये 1 2 3 4 नाही. याच्यामध्ये 3 आहे. ठीक आहे. चला, त्यानंतर बघा 1 2 3 4. ठीक आहे. 1 2 3 4 आहे. चला, 1 2 3 नाही चालणार, इथं ते 3 लाईन आहे. इथं बघा 1 2 3 4 आहे. ठीक आहे. म्हणजे तुमचा इथं आन्सर 1 नाही आणि 3 नाही. त्यानंतर बघा हे लाईन्स किती आहेत, 1 and 2, मिडल मध्ये 2 आहेत फक्त, 1 and 2. इथं बघा 1 2 3 आहे, नाही चालणार. ओके. सो अकॉर्डिंग टू दॅट ऑप्शन 2 विल बी राईट. ठीक आहे. चला 20 सेकंडचं बघा आता. तर बघितलं लक्ष द्यायला पाहिजे तुम्ही. ठीक आहे. इथं बघा 3 लाईन्स आहेत, इथं आन्सर नसणार. ठीक आहे. त्यानंतर बघा हा पोर्शन बघा असा कर आहे. ओके, म्हणजे तुमचा एकदम कॉर्नर वाला दिसतोय रेक्टँगल सारखा, नाही चालणार. ठीक आहे. त्यानंतर बघा हे बघा कसं आहे, हा पोर्शन बघा, त्याच्यामुळे हा पण होणार नाही. सो ऑप्शन डी विल बी राईट. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या, 23rd. ओके, बघा हा पोर्शन इथं आहे, हा इथं आहे, हा इथं आहे, हा ॲरो इथं आहे, हा पोर्शन इथं आहे, हा पोर्शन इथं आहे. संपलं. ऑप्शन 1 विल बी राईट. तर नेक्स्ट घ्या, 24th and 25th. चला सांगा. पटापट आन्सर करा. नाही विराग, नाही वेद. पोल केला असता, पण पोल मध्ये काय प्रत्येक वेळेस. ठीक आहे, पोल ट्राय करू का? चला पोल ट्राय करू. 24च आन्सर काय सांगायचा, ट्राय करतोय. बघा तुम्हाला पोल जमतोय का, एकदा ट्राय करा. बघा मी पोल केलाय, बाकीचे पण बघा बरं.
आता बघा, जेव्हा तुम्ही स्क्रीनवर बघता की नाही, तुम्हाला ऑप्शन दिसेल पोलचं स्क्रीनवर. यार मला खूप दिसलं पाहिजे. मला 35 स्टुडंट लाईव्ह आहे, तर मला 35 आन्सर पाहिजे तिथं. बट आय डोंट नो हाऊ इट लुक्स लाईक. चला बाकीचे विद्यार्थी पण ट्राय करा पोल बरं एकदा, इंटरेस्टिंग वाटेल आपल्याला. ठीक आहे, बाकीचे विद्यार्थी बघा पोलवर क्लिक करून बघा, स्क्रीनवर टिक करा. तुम्ही मेसेज करता की नाही, तिच्या खाली एक पोलचं ऑप्शन आहे. चार्टच्या खाली बघा एक पोलचं ऑप्शन आहे. ओके, चला आपण बघूया. आता बघा इथे जर बघितलं, ठीक आहे, 24, तर बघा तुम्हाला काय काय दिसते बघा, इथं 3 सर्कल आहेत छोटे छोटे, राईट. तर इथं आहेत, इथं आहेत, इथं आहेत, राईट. हे ऑप्शन होणार नाही. त्यानंतर बघा तुम्ही हा बघा मून, मून बघा, हाफ मून कसा आहे, इथं बघ कसं आहे, त्याच्यामुळे हे पण होणार नाही, राईट. राहिले फक्त ऑप्शन 3 या ऑप्शन 4. त्यानंतर तुम्ही काय करा, हे डायरेक्शन बघा, डायरेक्शन म्हणा किंवा तो शेप बघा कसा आहे. ओके, तो शेप बघा किंवा ही लाईन बघा, इथे लाईन आहे, इथं कुठलीच लाईन नाही आहे. ओके, त्याच्यामुळे ऑप्शन 3 विल बी राईट. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 25 बघा, क्वेश्चन नंबर 25 मध्ये बघा सेम टू सेम कुठे दिसते, तर बघा हे जे आईज आहेत ना, बघा इकडचा ब्लॅक आहे, इकडचा ब्लॅक आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला असं आईज जे आहेत ना एकमेकाचे असं वाटतं की आपल्याला ते एकमेकडे पाहतात, राईट. तर हे डायरेक्शन बघा, नाही होणार. त्यानंतर हे डायरेक्शन बघा, नाही होणार. त्यानंतर हे डायरेक्शन बघा आईचं, नाही होणार. ऑप्शन 4 विल बी राईट. सिंपल आहे. चल नेक्स्ट क्वेश्चन घ्या. चला चला पुन्हा पोल क्रिएट करतोय. ओके, चला चला केलंय पोल. चला ओके, ओके. आता रोटेट करायचंय बघा. अशी फिगर तुम्हाला कुठे दिसते, आता रोटेट करा. फॉर एक्झाम्पल या फिगरला जर तुम्ही रोटेट केलं, फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, असं रोटेट करा किंवा असं रोटेट करा. ठीक आहे, असं रोटेट केलं तर हा जो पोर्शन आहे तुमचा इकडनं यायला पाहिजे. ओके, आणि जर इकडनं जरी रोटेट केलं ते होता. ओके, चला म्हणजे इथं दिसतोय. ठीक आहे, त्यानंतर बघा याला जर तुम्ही समजा असं रोटेट केलंय, ठीक आहे, याच्यासारखं, तर हा पोर्शन बघा, हा पोर्शन वरती पाहिजे होता ना, हा खाली कसं काय गेला, नाही चालणार. ठीक आहे, किंवा तुम्ही याला इकडे फिरवा 90 डिग्री मध्ये, तर हा पोर्शन तुमचा खाली पाहिजे होता, तो वरच्या याच्यामध्ये दिसतोय, नाही होणार. ओके, हे तर होणारच नाही. ओके, म्हणजे ऑप्शन 1 विल बी राईट. बघा ऑप्शन 1 इथं राईट आहे. चला हे 2 क्वेश्चन घ्या.
बघा लास्ट क्वेश्चनला पोल देतो हा. बघा 28th क्वेश्चन आहे. सिंपल बघा, बघितलं लक्षात येतं. ट्रायंगल, ब्लॅक सर्कल, ओके, वरती स्क्वेअर. चला इथं बघा हा तर तुमचा रेक्टँग्युलर दिसतोय, नाही होणार. इथं बघा ट्रायंगल खाली आहे, नाही होणार. ओके, त्यानंतर बघा इथं तुमचं काय आहे, ट्रायंगल आहे, स्क्वेअर पाहिजे होतं, नाही होणार. तर ऑप्शन 3 विल बी राईट. ठीक आहे. 29 मध्ये बघा काय आहे, 29 मध्ये बघा फक्त फिरवायचं तुम्हाला. ठीक आहे. 29 मध्ये काय करायचं, फक्त क्वेश्चन फिरवला तरी चालतो. बघा इथं तुमचं काय आहे, ब्लॅक ब्लॅक, इथं सेम टू सेम आहे की रे, काहीच करायची गरज नाही. ऑप्शन 1 विल बी 2018 मध्ये विचारलेलं आहे, मला फिरवायची पण गरज नाही. ऑप्शन 1 विल बी राईट. ठीक आहे. चला लास्ट क्वेश्चन सांगा आता. चला सांगा. हा सुरेश, केलाय बेटा, केलाय बेटा, पोल क्रिएट केलाय. ज्याला पोलवर वाटतं पोलवर द्या, ज्याला मेसेज वाटतो ना मेसेज करा. हा शिवराज केलाय. तर बघा, ज्या विद्यार्थ्यांनी कोर्स जॉईन केलेला आहे त्यांनाच उद्याचा क्लास जॉईन करता येणार, बाकीच्यांना करता येणार नाही. ठीक आहे, कारण उद्या आपण फ्रीवाला क्लास बंद करतोय. ठीक आहे, त्याच्यामुळे ज्यांनी कोर्स जॉईन केले नाही त्यांनी पटकन जॉईन करून घ्या. ठीक आहे. चला लास्ट क्वेश्चन आहे. आता याच्यामध्ये बघा बघितली लक्ष द्यायला पाहिजे. बघा इथं स्क्वेअर सारखा पोर्शन आहे, इथं बघा हाफ सर्कल आहे, नाही चालणार. इथं बघा स्क्वेअर आहे पण वरती आहे, नाही चालणार. इथं ट्रायंगल आहे, नाही चालणार. ऑप्शन 2 विल बी राईट. ठीक आहे. चला तर बघा आपले 30 क्वेश्चन संपलेले आहेत आणि उद्या आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहे. आजचा क्लास आपला एवढाच होता. ज्यांनी मला व्हिडिओ पाठवलेला नाहीये, त्यांनी प्लीज उद्या मला व्हिडिओ पाठवा. ज्यांनी मला व्हिडिओ पाठवलेला नाहीये. ओके सुप्रिया, ठीक आहे बेटा. ओके ओके ठीक आहे. पोलवर आपण घेत जाऊ. मी ट्राय करतो प्रत्येक क्वेश्चन पोलवर घेण्याचा. ठीक आहे. सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की ज्यांनी मला व्हिडिओ पाठवले नाही तर प्लीज तुम्ही तुमची व्हिडिओ पाठवा. आणि जर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील कसे पाठवायचे तर मी माझ्या चॅनलवर टाकलेले आहे. ठीक आहे. एक काम करा, तुम्ही युट्यूबवर जा, युट्यूबवर जा आणि हे सर्च करा, SVC क्लासेस टेक. हे सर्च केल्यानंतर तुम्हाला तिथं काही व्हिडिओ दिसतील. ज्या विद्यार्थ्यांनी मला पाठवलेले आहेत त्यांचे व्हिडिओ मी काही एडिट करून अपलोड केलेले आहेत. तर ते एकदा बघा, ते काय बोलतात ते तसं बोलायचं आणि मला पाठवायचं. ठीक आहे. चला आपण थांबूया, भेटूया उद्या संध्याकाळी 7:30 वाजता. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड गॉड ब्लेस यू ऑल ऑफ यू.